आणि आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपाताचं रॅकेट समोर आलेलं आहे। गेवराईतील संजय नगर भागात घरीच अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असल्याने खळबळ उडाली आहे। जिल्हा आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करत या गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे आणि यावेळी गर्भलिंग निदान करणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताचं साहित्य तसंच गर्भपाताची औषधं असा साठा जप्त करण्यात आलेला आहे। तब्बल 4 ते 5 तास ही कारवाई सुरू होती आणि या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। माझ्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक आहेत। सर, नेमकी काय आपण कारवाई केलेली आहे आणि कशा पद्धतीने काय काय आढळून आलं? आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती एक आठवड्यापूर्वी। त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही माहिती मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली होती। आम्ही पूर्ण नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनानुसार आज ट्रॅप करायचं ठरलं होतं आणि त्यानुसार आम्ही स्पॉटवर आलो आणि डिकॉय केस केलेली आहे। आमची सक्सेसफुल झालेली आहे केस। नेमकं काय काय आढळून आलं या ठिकाणी? कधीपासून सुरू होतं, कशा पद्धतीने सुरू होतं? अवैध गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार या ठिकाणी चालू होता आणि अवैध गर्भपाताचा पण प्रकार चालू होता अशी तक्रार प्राप्त झालेली आहे। आम्ही सोनोग्राफी मशीन पण सील केलेली आहे। गर्भपातासाठी जे काही लागणारी औषधं आहेत आणि जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण आम्हाला मिळून आलेले आहेत। नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती? आपण कशा पद्धतीने इथं पथक पाठवून हे केलं गेलं? आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती, त्याच्यामध्ये एक 2 नंबर्स आम्हाला प्राप्त झाले होते। ज्या नंबरवरून कॉल करून आम्ही पहिल्यांदा ही गोष्ट कन्फर्म केली आणि काल आम्ही म्हणजे एक आठवड्यापासून आम्ही कॉल करत होतो। एक नंबरवर थोडंसं ट्रेस नाही झालं, त्यानंतर मग दुसरा नंबर आम्ही ट्राय केला आणि त्या नंबरवरती आम्हाला कन्फर्म झालं की या ठिकाणी असे प्रकार होत आहेत आणि आम्ही एक डमी गर्भवती महिला तयार केली होती आणि त्या महिलेला फोन करायला सांगितला होता आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, गेवराई।